रोड, विटा। या 5 वर्षात खरोखर अनिल भाऊनी या विट्यासाठी जे काम केले ते खरोखर तोड नाही त्या कामाला। मला चांगलं माहित आहे विट्यातल्या लोकांना पाण्याचा किती त्रास होतो। पडळकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आहेत माझेही मतभेद आहेत थोडे, नाहीत असं नाही, परंतु जी भूमिका काकांनी सांगितली ती भूमिका बरोबर आहे आणि मी ही तीच भूमिका तुम्ही घ्यावी असं मी तुम्हाला सांगतो। भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका आज जाहीर करतो की आमची आणि एकनाथ शिंदेचे आमदार, शिवसेनेचे आमदार अनिल भाऊ यांची युती या विटा नगरपालिकेला होणार आहे। की मी गेली 25 वर्ष नगरपालिकेचं काम बघत असताना मी त्या ठिकाणी काम पण करतो, 16 वर्ष नगरसेवक पण मी त्या ठिकाणी होतो, परंतु त्यांच्या निधीतून जी PWD मार्फत जी कामं झाली त्या कामांचा क्वालिटी, दर्जा, गुणवत्ता हे मला माझ्या कारकिर्दीत 20-22 वर्षात कधी बघायला मिळाले। जर या विटा शहरातील जनतेनं आम्हाला चांगली साथ दिली, आम्हाला सत्ता दिली, तर मला खात्री आहे त्या विटा शहराला न भूतो न भविष्यतो असा विकास कामाला निधी मिळेल आणि त्यातून 5 वर्षात या विटा शहराचा एवढा चांगल्या पद्धतीने विकास होईल। आजची पत्रकार परिषद विटा शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीविषयी भारतीय जनता पार्टीची जी अधिकृत भूमिका आहे ती जाहीर करण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। विटा नगरपालिकेची निवडणूक कधीही लागू शकते। आता जिल्ह्यातील सर्व प्रमुखाशी चर्चा करून आणि त्यांनी सांगितलेला जो आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी आणि तो निर्णय या ठिकाणी सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद। आदरणीय खासदार काकांशी बोलणं केलेलं आहे, आमचे आमदार पडळकर साहेब यांच्याशी बोलणं केलेलं आहे, आमच्या भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय पृथ्वीराज बाबा यांच्याशी बोलणं केलेलं आहे, मकरंद भाऊशी बोलणं झालेलं आहे। या सगळ्यांच्या संमतीनं आजची ही भारतीय जनता पार्टीची अधिकृत पत्रकार परिषद। जे शिवसेना एकनाथ शिंदेच्या बरोबर या भागातले आमदार ज्यांना आम्ही सुद्धा आमदारकीला चांगली मदत केलेली आहे, युतीचे उमेदवार म्हणून ते अनिल भाऊ होते त्यावेळी काही युती तुटलेली नव्हती, युतीचे उमेदवार म्हणून अनिल भाऊचे त्यावेळी उमेदवार होते। भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं, ठीक आहे काकांनी, आज मी स्पष्ट काय गोष्ट काकांनी थोडं सांगितलं, ठीक आहे आमचे काय मतभेद आहेत त्यांच्याबरोबर, परंतु तुम्ही ते बाजूला सारून आता आपली राजकीय परिस्थिती आणि योग्य निर्णय म्हणून अनिल भाऊंच्या बरोबर आपली भारतीय जनता पार्टी शिवसेना युती करावी। त्याचबरोबर पडळकरांना भेटलो, पडळकर साहेबांनी सुद्धा सांगितलं की आहेत माझेही मतभेद आहेत थोडे, नाहीत असं नाही, परंतु जी भूमिका काकांनी सांगितली ती भूमिका बरोबर आहे आणि मी ही तीच भूमिका तुम्ही घ्यावी असं मी तुम्हाला सांगतो आणि ती भूमिका तुम्ही घ्या। त्याचबरोबर बाबांना आम्ही मिटिंगच्या वेळेस सांगलेल्या मिटिंग होती त्याच वेळी चर्चा केली होती। बाबांनी सांगितलं होतं ठीक आहे आता आपण काही वेगळा निर्णय करू शकणं बरोबर नाही, ते चुकीचं दिसेल, मेसेज चुकीचं जाईल आणि आम्ही पण विट्यातल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मत ऐकून घेतलं होतं। त्यांचीही भूमिका अशी होती की आपण आता हे सरकार आपलं बनलेलंच आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीचं, तर आपण त्यांच्याबरोबर यावेळी भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांच्याबरोबर युती करावी आणि विटा नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढवावी। त्या पद्धतीनं मी आज विटा शहराचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका आज जाहीर करतो की आमची आणि एकनाथ शिंदेचे आमदार, शिवसेनेचे आमदार अनिल भाऊ यांची युती या विटा नगरपालिकेला होणार आहे।
खासदारकीच्या निवडणुकीला या ठिकाणी विटा शहरानं कायमच भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीने साथ दिलेली आहे. का तर त्यावेळी कोणतीही आमिषनं, का तर मतदारसंघ मोठा असतो, आमिष दाखवलं जात नाहीत, इथले उमेदवार काय नसते त्यावेळी खासदारकीला, त्यामुळं खासदारकीला कायम भारतीय जनता पार्टी इथं प्लस मध्ये गेलेली आहे. ही विटा शहराची खरी मानसिकता भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची. विटा शहरातील मतदारांची भूमिका भारतीय जनता पार्टीला अतिशय पोषक असेल. का तर 20-25 वर्षाचा वाईट काळ या विटातील लोकांनी सोसला होता आणि 95 साली शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं या महाराष्ट्रात सरकार आलं. त्यावेळी या विटा शहराची पाणी पुरवठा योजना त्यावेळी गोपीनाथ मुंडे साहेबांनी, अण्णासाहेब डांगे त्यावेळी होते, त्यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन, मुंडे साहेबांनी खास करून त्यावेळी पुढाकार घेऊन या विटा शहराला पिण्याचं पाणी त्यावेळेस दिलं. त्यामुळे या विटा शहराची प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ लागली. विटा शहराला खरोखर पाण्याची अडचण त्यावेळेपासून कमी झाली. परंतु कित्येक कामं भारतीय जनता पार्टीने त्यावेळी अतिशय चांगली केली. मागल्या 5 वर्षात परत भारतीय जनता पार्टी शिवसेनाचं सरकार होतं. त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. त्यांनी या भागासाठी वाड्या वस्त्यांना अनिल भाऊच्या माध्यमातून, अनिल भाऊ त्यावेळी पण शिवसेनेचे आमदार होते, त्यांनी आग्रह त्याला देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितल्यामुळं, त्यांनी आग्रह धरल्यामुळं इथल्या वाड्या वस्त्यांना टेंबूचं पाणी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि अनिल भाऊच्या प्रयत्नानं त्या ठिकाणी मिळालं. भारतीय जनता पार्टीचं, देवेंद्र फडणवीस साहेबांचं किंवा इतर सगळ्या नेत्यांचं त्या विट्यावर फार प्रेम असतं. त्या विटा शहराला निधी देण्यासाठी खास करून कधी हात आकडता घेतला जात नाही. मागल्या पंचवार्षिकमध्ये संजय काका खासदार असताना कित्येक वेळा अनिल भाऊंचा विरोध डावलून सुद्धा काकांनी या विटा नगरपालिकेची प्रचंड चांगली काम करून दिलेली आहेत. काकांनी फार मोठं सहकार्य या नगरपालिकेला केलेलं आहे. या 5 वर्षात खरोखर अनिल भाऊंनी या विट्यासाठी जे काम केले ते खरोखर तोड नाही त्या कामाला. त्यांनी या विटा शहरासाठी जवळजवळ 30 ते 35 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणला आणि त्यांच्या आणलेल्या निधीतून जी कामं झाली की, मी गेली 25 वर्ष नगरपालिकेचं काम बघत असताना मी त्या ठिकाणी काम पण करतो, 16 वर्ष नगरसेवक पण मी त्या ठिकाणी होतो. परंतु त्यांच्या निधीतून जी PWD मार्फत जी कामं झाली त्या कामांचा क्वालिटी, दर्जा, गुणवत्ता हे मला माझ्या कारकिर्दीत 20-22 वर्षात कधी बघायला मिळाले. अशा पद्धतीचे रस्ते, अशा पद्धतीचे गटर, एवढी चांगली कामं मला कधीही नगरपालिकेत, मी एवढे वर्ष नगरसेवक होतो तरी पाहायला मिळाले. त्याचबरोबर या गेल्या 4-5 वर्षात या विट्यातील नागरिकांना मी माझा पूर्ण वेळ देत असल्यामुळं मला चांगलं माहित आहे विट्यातल्या लोकांना पाण्याचा किती त्रास होतो. उन्हाळ्यात अक्षरशः मी 3-4 वर्ष झाले मी महिना टँकर चालू ठेवतो. पाण्याच्या बाबतीत या विटा शहराची जी 97 साली जी योजना झालेली होती ती आता त्याची मुदत त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की 15-20 वर्षापर्यंत तुम्हाला योग्य होईल. परंतु त्या योजनेची जी व्याप्ती वाढवून जो पाणी पुरवठा व्हायला पाहिजे होता तो या ठिकाणी सत्ताधारी पार्टीला करण्यात अपयश आले. एकनाथरावजी शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांच्यापुढे तो प्रश्न मांडून त्यांनी त्यावेळी तात्विक मान्यता त्यावेळी घेतलेली होती. त्याच्यानंतर तो DPR तयार करण्याचं काम आता चालू आहे. DPR तयार केल्यानंतर 30 ते 32 कोटी जवळजवळ या विटा शहरासाठी या शासनाच्या माध्यमातून मिळणारच आहेत आणि त्यातून विट्याची पाणी पुरवठा जी विस्कळीत होतोय पाणी पुरवठा तो कायमस्वरूपी सुरळीत होईल एवढं चांगलं काम त्यावेळी अनिल भाऊंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. जर या विटा शहरातील जनतेनं आम्हाला चांगली साथ दिली, आम्हाला सत्ता दिली
तर मला खात्री आहे या विटा शहराला न भूतो न भविष्यतो असा विकास कामाला निधी मिळेल आणि त्यातून 5 वर्षात या विटा शहराचा एवढा चांगल्या पद्धतीने विकास होईल जो कधीच झाला नव्हता. कोणी विकास केला नाही असं माझं अजिबात बिलकुल म्हणणं नाही. प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने विकास केलेला आहे. परंतु एक संधी एक जर यावेळी आम्हाला विटेकरांनी दिली तर सरकार आमचं महाराष्ट्र सरकार आहे, दिल्ली सरकार आहे, सर्व योजना चांगल्या पद्धतीचा निधी अनिल भाऊ आमदार आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा निधी त्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही या विटा शहरासाठी आणू आणि या विटा शहराचा चांगल्या पद्धतीने विकास करू. येणारी निवडणूक आम्ही अनिल भाऊ सर्व पदाधिकारी शिवसेना भाजपचे जे येतील त्या सर्वांना सामावून घेऊन ताकदीने निवडणूक लढवू एवढे या ठिकाणी आपण सर्वांना सांगतो. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाईल्स सर्व स्टाईल्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लंबिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाईल्सचे भव्य दालन मयूर टाईल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.